रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा अडीच लोकसभा आणि शासकीय रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग 3 जिल्ह्यांचं आमचं कोकण विभाग याचं भारतीय जनता पार्टी त्यातल्या निवडक प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आता बैठक झाली आणि त्या बैठकीला माननीय आमचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी आलेले होते. त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या बैठकीनंतर आजची पत्रकार परिषद माहिती देण्यासाठी आहे. तुम्ही सगळे पत्रकार आम्हाला सर्वांना माहिती आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, आमचे सर्वांचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं सरकार आणि सरकारच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षामध्ये सातत्याने विविध योजनांच्या माध्यमातून सामान्य जनतेचं सरकार कसं आहे ते सातत्याने सिद्ध करण्याचं काम केलं. आज त्याच अनुषंगाने संपूर्ण कोकणामधील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड अशा 3 जिल्ह्यांमधील असणाऱ्या निवडक अशा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांबरोबर आज सहसंघटन मंत्री केंद्रीय शिवप्रकाशजी यांचं आज मार्गदर्शन झालं. आगामी होणाऱ्या निवडणुका या संदर्भामध्ये पुण्यामधील अधिवेशनामध्ये सर्वांचे नेते आदरणीय अमितजींनी अत्यंत स्पष्ट असं सूत्रवाच केलं होतं की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आणि महायुतीमध्ये येणाऱ्या निवडणुका तुम्हाला आम्हाला सर्वांना लढायच्या आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्व जिल्ह्यामध्ये खालीपर्यंत संघटनात्मक रचना निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपल्याला माहितीला पोषक कशी करता येऊ शकते याचं नियोजन करण्यासाठी मायक्रो लेव्हलवरती सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आगामी झालेल्या लोकसभांच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने चुकीचा नेरेटिव्ह हा सेट केला गेला होता तो नेरेटिव्ह याही विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये त्या सर्व विषयाकडे गांभीर्याने लक्ष कार्यकर्त्यांनी देणं अत्यंत गरजेचं आहे. कार्यकर्त्यांनी स्वतःचा प्रवास हा बूथवरती जास्तीत जास्त कशा पद्धतीने करायला हवा, मायक्रो लेव्हलवरती कशा पद्धतीने काम करायचं आहे या सगळ्या विषयांव्यतिरिक्त आता नव्याने झालेल्या काही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल किंवा युवांसाठी असणारी स्कॉलरशिप योजना असेल, वृद्धांसाठी आणि विशेष करून वयोवृद्धांसाठी तीर्थयात्रासाठी असणारी जी योजना असेल अशा विविध ज्या प्रमुख योजना ज्या आहेत त्या योजना या सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं हे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आपण सर्वांनी करणं हे जसं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी सण आणि सणाचं वातावरण सर्व ठिकाणी होणार आहे. त्यामुळे या सर्व ठिकाणी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त आपण आपल्याला सर्वांना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सण आणि सणाच्या दृष्टिकोनातून साजरे करण्यासाठी हे महायुतीचं सरकार हे कसं कटिबद्ध आहे. मग आनंदाचा शिधा असेल किंवा विविध योजनांच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असणारे विषय कसे मार्गी लावता येतील त्यासाठी कसं काम करताय. शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांना विजेच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने दिलेलं एक वेगळ्या पद्धतीचं सरकारचं योगदान जे आहे हे योगदान हे सुद्धा आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे.